हाय, नमस्ते, वेलकम. स्वागत आहे नेव्हिगेटिंग साऊथ इंडियाच्या थर्ड अँड लास्ट पार्टमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आम्ही सांगतोय या ट्रिपमध्ये आम्ही कुठे फिरलो, कुठे राहिलो, तिथले फूड, किती खर्च आला आणि तिथे अजून तुम्ही काय काय एक्सप्लोअर करू शकता. मॉर्निंग ब्रेकफास्ट आणि ब्रेथ टेकिंग व्ह्यू नंतर आम्ही थोडे फोटोज क्लिक केले आणि एक गाणंही रेकॉर्ड केलं. किसी के दिल में बस के दिल को तड़पाना नहीं अच्छा, निगाहों को झलक दे के यूं छुप जाना नहीं अच्छा, उम्मीदों के खिले गुलशन को झुलसाना नहीं अच्छा, कि अब तन्हा सफर कटता नहीं, हम क्या करें, तुम्हें कह दो अब है जाने अदा, हम क्या करें, ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, हम क्या करें. तर आम्ही आता चेंबारथीमधून चेकआउट करतोय. 2 दिवस स्टे एकदम छान झाला. एकदम आम्ही रिलॅक्स केलं, म्हणजे काहीच केलं नाही, जस्ट खाल्लं, झोपलो, मूवीज बघितले टी व्हीवर आणि येस, व्ह्यूचा आनंद घेतला. तर या रूमच्या बाहेर तुम्ही बघू शकता, तिकडे स्विमिंग पूल आहे. तर ही एक दिवस रूम आम्ही घेतली होती विथ स्विमिंग पूल व्ह्यू. इन्फिनिटी पूल म्हणता येईल याला. इकडे सगळा असा व्ह्यू आहे छान. चेंबारथीचं बुकिंग आम्ही त्यांच्याच वेबसाईटवरून केलं होतं. इथं अराऊंड आम्हाला 8,000 पर डे अशी रूम पडलेली आहे. तर तुम्हाला फक्त जर इथे येऊन निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल, जस्ट रिलॅक्स करायचा असेल, तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता. तर इथून आपण जाऊया वायनाडच्या झोस्टेल प्रॉपर्टीमध्ये. सो चला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला चहाचे मस्त मळे होते, त्यामुळे मध्ये मध्ये थांबत मस्तपैकी मजा करत आम्हाला हॉस्टेलला पोहोचायलाच 5 वाजले. हीच हॉस्टेलची प्रॉपर्टी आत्तापर्यंतच्या पाहिलेल्या सर्व प्रॉपर्टीजप्रमाणे रिमोट एरियामध्येच आहे, पण तितकीच वर्थही आहे. हे हॉस्टेल चेंब्रा पीकच्या शेजारीच आहे, त्यामुळे व्ह्यू तर बाप असणारच ना राव. आणि हे बघा, प्रणवचा मित्र झालेला आहे हॉस्टेलला आल्या आल्या. रॉकी बाई. ही वायनाडमधील हॉस्टेलची प्रॉपर्टी. ह्या प्रॉपर्टीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हे पूर्वीच्या काळात हॉस्पिटल होते, परंतु त्याच्यानंतर त्यांनी मागच्या काही वर्षामध्ये हॉस्पिटल बंद झाल्यानंतर गेल्या 2 वर्षापूर्वी त्यांनी ते हॉस्टेलच्या प्रॉपर्टीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. त्याचं लोकेशन इतकं सुंदर आहे की आत्ता सकाळचे 7 वाजलेले आहेत,
तुम्ही बघू शकाल समोरचे जे डोंगर आहे ते पूर्णपणे ढगाच्या वरती आणि ढग खाली आहे. अतिशय विहंगम दृश्य आहे. इकडे त्यांनी मचान सुद्धा केलेलं आहे बसायला. ही आपली गाडी, आपण आलेलो चहाच्या मळ्यामध्ये ती प्रॉपर्टी. समोरच्या बाजूला बघत असाल तर इथं एक कॉमन एरिया आहे की जिथं मोठा ग्रुप वगैरे असेल तर ते त्यांचं नाईट आऊट वगैरे छान करू शकतात. हे बघा मचान. हे पूर्ण हॉस्पिटल आहे. हे तर रिसेप्शन आहे. इथं समोर गेलं की आपण डॉर्मेटरीमध्ये राहिलो होतो. डॉर्मेटरी दाखवा. डॉर्मेटरी सुद्धा छान आहे. इथं समोर एक ओपन एम्पी थिएटर पण केलेलं आहे. जैसे तू मेरा ही है, आराम दिल को जो दे वो जिक्र तेरा ही है. रोजाना मैं सोचो यही कि चलते रहे सांसें तेरी आते जाते यूं ही मेरे लिए ठहर. रोजाना रोजाना तेरे हाथों की तरफ मेरे हाथों का सफर. रोजाना रोजाना. ते म्हणतात ना, सफ़र खूबसूरत है मंजिल से भी, पण इथे तर सफ़र भी खूबसूरत है और मंजिल भी. वायनाडवरून बँगलोरला जाताना नागरहोळेऐवजी आम्ही बांदीपूर नॅशनल पार्कमधून गेलो. या रोडवर सुद्धा आपल्या गाडीतून तुम्हाला वन्य प्राणी दिसू शकतात. तर आता आम्ही म्हैसूरमध्ये आहोत. म्हैसूरला आम्हाला अचानक वेळेत पोचलो, त्यामुळे आमचा प्लॅन ठरला की म्हैसूर पॅलेस बघायचं आहे. शिवाय मला इथला म्हैसूर पाक खूप आवडतो, जो आपल्या महाराष्ट्रात मिळतो. जो आपल्या महाराष्ट्रात मिळतो त्यापेक्षा थोडासा वेगळा मिळतो, त्यामुळे चव खूप इथली सुंदर आहे. तर मला तो घेऊन जायचाच होता. म्हैसूर पॅलेसचं पार्किंग खूप मोठं आहे, त्यामुळे पार्किंग फीस देऊन तुम्ही तुमची गाडी आरामात पार्क करू शकता. गाडी पार्क केल्यानंतर आम्ही तिकीट काढलं. मोठ्यांसाठी 120 तर लहानांसाठी 70 रुपये असं तिकीट आहे. हा राजवाडा राजे वडियार यांचा आहे. 1911 ते 12 सालात हा नव्याने बांधण्यात आला होता. कोरीव कामाने नटलेले खांब, छत, दरवाजे आणि कलात्मक वस्तूंचे हे संग्रह अक्षरशः डोळे दिपवणारे आहेत. ही वास्तुरचना हिंदू आणि मुघल शैलीचे मिश्रण आहे. इथे डॉल पॅव्हिलियन, युरोपियन इंडियन शिल्पे, सेरेमोनियल वस्तू आहेत. 3D पेंटिंग्स, टाईल फ्लोरिंग, कास्ट आयर्नचे खांब, झुंबरे आणि स्टेन ग्लास वर्क ही या पॅलेसची आकर्षणे. याचशिवाय आम्ही वडियार फॅमिलीचा रॉयल गोल्डन थॉनही पाहिला. नुकताच दसरा उत्सव झाल्याने काही दिवस हे सोन्याचे सिंहासन पर्यटकांसाठी काही एक्स्ट्रा फीस देऊन पाहण्यासाठी ठेवले होते.
त्या सिंहासनाचे शब्दात वर्णन करणे खूपच अवघड. हे सिंहासन पूर्णपणे सोने हिरे माणकांनी मढलेले होते. सिंहासनाचे वजन 1100 किलो असून त्यापैकी 280 किलो सोने होते. हे सिंहासन बघून आम्ही फक्त अंदाज लावत होतो की आपल्या महाराजांचे 32 मण वजनाचे सिंहासन किती बरं भव्य दिव्य असेल. तसेच या परिसरात देवी देवतांची मंदिरे सुद्धा आहेत. त्यामुळे म्हैसूर पॅलेस पाहण्यासाठी तुम्ही ॲटलिस्ट 4 तास तरी नक्कीच वेळ काढा. संध्याकाळी हा राजवाडा लाखभर दिव्यांनी उजळून निघतो. राजमहालाच्या सोनेरी प्रकाशात तो इतिहास आणि सौंदर्य ह्यांचे अप्रतिम दर्शन घडवतो. ट्रिप सुरू केली, तिथं ट्रिप संपवत आहे आणि ट्रिपचं शेवट गोड करायचा म्हणून रामेश्वर कॅफेमध्ये शिरा घेतला. चला राता वळूया आमच्या रोड ट्रिपच्या आयटनरी आणि कॉस्टिंगकडे. आमच्या पहिल्या रोड ट्रिपसाठी दक्षिण भारतात निवडण्याची काही कारणे होती. येथील सिनिक, वेल मेंटेन रस्ते, खाद्यसंस्कृती, वातावरण, कमी अंतरावर चांगली ठिकाणे आणि सेफ्टी. आम्ही या ट्रिपमध्ये कुर्ग आणि वायनाड ही हिल स्टेशन्स, नागरहोळे व्याघ्र प्रकल्प आणि ऐतिहासिक म्हैसूर या ठिकाणांना भेटी दिल्या. ही ट्रिप प्लॅन करताना पुणे ते बेंगलोर तसे बस, रेल्वे आणि विमान हे ऑप्शन आहेत. परंतु ऑफिस सुट्ट्या व्यवस्थित प्लॅन करण्यासाठी आम्ही विमान प्रवास निवडला. बेंगलोर ते कुर्ग तुम्ही स्वतःची कार किंवा रेंटेड कारनेही जाऊ शकता. बरेच जण बाईकवरही रोड ट्रिप करतात आणि आणखी स्वस्तातला पण मस्त ऑप्शन ट्राय करत असेल तर बेंगलोर ते कुर्ग KSRTCच्या बस आहेत. आमची पूर्ण ट्रिप 8 नाईट्सची होती. 1 रात्र बेंगलोर, 2 रात्र मडिकेरी, 1 रात्र कुट्टा आणि 4 रात्री वायनाड. कुर्गमध्ये आम्ही डुबरे हत्ती कॅम्प, नामड्रोलिंग तिबेटियन मठ, मंडलपट्टी सनराईज पॉईंट, राजसीट गार्डन आणि माराकेरा गोल्ड इस्टेट येथे भेट दिल्या. या व्यतिरिक्त बऱ्याच कॉफी इस्टेट येथे आहेत. फूडमध्ये आम्ही पाकशाला, बिग कप कॅफे आणि द व्हील कॅफे हे एक्सप्लोअर केले. त्या व्यतिरिक्त तुम्ही कैलाश प्रभातलाही भेट देऊ शकता. आम्ही बजेट फ्रेंडली अशा हॉस्टेलमध्ये राहिलो. व्हिक्टोरियन वरांडा हा फॅमिलीसाठी छान ऑप्शन आहे. ह्या व्यतिरिक्त खूप सारे होमस्टेज कुर्गमध्ये आहेत. नागरहोळ्यामध्ये आमचा स्टे स्पाइस ग्लेड येथे होता. जर तुम्हाला लॅविश एक्सपिरियन्स घेत असेल तर काबिनी रिसॉर्ट तुम्ही बुक करू शकता. ह्या व्यतिरिक्त खूप सारे होमस्टेज येथे आहे. सफारी बुकिंग ऑनलाईन करता येते किंवा जिथे तुम्ही स्टे केला आहे ते ओनर देखील तुम्हाला बुकिंग करून देतात. वायनाड हे हिल स्टेशन आहे. चहाचे मळे आणि येथील सुंदर रस्ते हेच येथील मेन अट्रॅक्शन. ह्या व्यतिरिक्त एडिक्कल केव्ज आणि चेंबा पीक हे सुद्धा एक महत्त्वाची ठिकाण आहे. आम्ही फूडमध्ये 1980 म्हैसूर कॅफे हे एक्सप्लोअर केले होते. तसेच तुम्हाला लोकल फूडचे खूप सारे ऑप्शन येथे मिळतात. आम्ही चेंबाराती रिसॉर्ट आणि हॉस्टेल येथे राहिलो. याशिवाय खूप सारे होमस्टेज आणि रिसॉर्ट हे देखील येथे आहेत. म्हैसूरमधील म्हैसूर पॅलेस आणि प्राणी संग्रहालय ही मुख्य ठिकाणे. येथे तुम्हाला सर्व प्रकारचे प्राणी बघायला मिळू शकतात, अगदी जिराफ आणि झेब्रासुद्धा. आम्ही म्हैसूरमधील प्रसिद्ध अशा विनायक मैलारीमध्ये डोसा खाल्ला आणि म्हैसूर पाक जिथे पहिल्यांदा तयार झाला अशा गुरु स्वीट्समध्ये आम्ही मन भरेपर्यंत म्हैसूर पाकवर ताव मारला. पूर्ण ट्रिपचा खर्च आपण 3 भागात पाहू: ट्रान्सपोर्ट, अकोमोडेशन आणि फूड. ट्रान्सपोर्टमध्ये फ्लाईट, कार रेंट, पेट्रोल, टोल, एंट्री फीज आणि सफारी मिळून 36,000 रुपये लागले. 8 दिवसांच्या स्टेसाठी साधारणतः 23,000 रुपये आणि फूडसाठी 13,000 रुपये इतका खर्च आला. तर अशा प्रकारे आमच्या या पूर्ण ट्रिपला एकूण 70,000 रुपये लागले. तर हा व्हिडिओ आवडला असेल आणि आमच्यासोबत अशीच मस्त ठिकाणे एक्सप्लोअर करायची असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ह्याशिवाय तुमच्याकडे काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या व्लॉगपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.